नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे झणझणीत मराठमोळी बटाट्याची सुकी भाजी. चला तर मग स्टार्ट करूयात. सगळ्यात पहिले आपण कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत. नंतर त्याच्यात लसूण टाका. लसूण परतवून घ्या. लसूण परतवल्यावर कढीपत्ता टाका. कढीपत्ता नंतर मोहरी मस्तपैकी तळून घ्या. नंतर लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, मटन मसाला, बिर्याणी मसाला हे मिश्रण परतवून घ्या. नंतर बारीक चॉप केलेला बटाटा ॲड करा. आता हा बटाटा आपल्या मसाल्यांमध्ये मस्तपैकी एकजीव करून घ्या. त्याचा रंग लाल होईपर्यंत परतवत राहा. नंतर थोडं मीठ टाका चवीनुसार. नंतर पुन्हा एकदा भाजी परतवून घ्या. नंतर त्याच्यामध्ये बटाटा शिजण्यासाठी थोडं पाणी ॲड करा, म्हणजे बटाटा शिजला जाईल. आणि नंतर त्याला थोडं चॉप करा, म्हणजे सर्व मिश्रण एकजीव होईल. झाली बटाट्याची भाजी तयार आहे. धन्यवाद मंडळी.